बावधन सिटीजन फोरम हा एक इथला स्थानिक फोरम आहे जो गेले अनेक वर्ष या भागातले स्थानिक प्रश्नांसाठी फॉलोअप घेतोय आणि आज रस्ते पाणी वीज कचरा नियोजन आणि सुरक्षितता ह्याच्यासाठी त्यांनी एक हा मार्च काढलेला आणि त्याच्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अर्थातच एक जबाबदार पुण्याची नागरिक म्हणून इथे आलेले आहे। ताई PMRDAच्या संदर्भातला आपण तुम्ही उपस्थित केलात मुद्दा मागच्या वेळी देखील 700 मीटरच्या रस्त्यासाठी तुम्हाला लागलं होतं। अधिकाऱ्यांची तुम्ही काही भेटणार आहात का? आणि नाही, बुधवारी मी PMRDAच्या अधिकाऱ्यांची बुधवारी मीटिंग लावलेली आहे। मी महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कलेक्टर यांच्याकडे जातच असते। PMRDAकडे आमचा खूप फॉलोअप एरवी चालू असतो। दुर्दैवाने यातल्या मूलभूत प्रश्न लोक टॅक्स भरतात तरी सुटत नाही, हे दुर्दैवी आहे। म्हणून बुधवारी आम्ही पुन्हा एकदा विनंती करायला जाणार आहे आणि जर 2 आठवड्यामध्ये काही आम्हाला हालचाल दिसली नाही तर मग आम्ही हा पालकमंत्र्यांपर्यंत इश्यू रेज करणार। तर इतर प्रश्न आहेत। पहलगाम अटॅक नंतर आपण जर पाहिलं तर एक ऑल पार्टी मीट झाली होती दिल्लीमध्ये। काय या बैठकीत तुम्हाला राजनाथ सिंह असतील किंवा इतर नाही, एकतर ती मीटिंग ऑल पार्टी होती, त्याच्यामुळे तिथे काय चर्चा झाली हे बाहेर सांगणं योग्य नाही आणि जबाबदारीने एवढं सांगेन की कोणी तिथे पक्षपात नाही। आपण सगळे भारतीय आहोत आणि भारतासाठी आपण सगळे एकत्र आहोत। हा काही सरकार विरोधक विपक्ष हा विषयच नाही झाला। पूर्ण ताकदीने आम्ही सरकारला सांगितलं की आम्ही ह्या अडचणीच्या काळामध्ये भारतीय आपण एकामेकाबरोबर असलं पाहिजे आणि ज्या भारतीयांवर हल्ला झाला त्यांच्या बाजूनी त्यांच्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे। मी तर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की 1 मे आहे, हा महाराष्ट्र दिन आहे। तर माझी खूप विनम्र महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ही सगळी जी कुटुंब आहेत ज्यांच्यावर ही हत्या हा दहशतवाद एवढा मोठा हमला एवढी मोठी अडचण म्हणजे दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला आहे, त्यांच्या घरातला म्हणजे उदाहरण तुम्हाला एक देते, त्या जगदाळेंची कन्या, आता आपल्या जगदाळेंची ही जी कन्या आहे ती आता वकील होणार आहे आसावरी, करेक्ट। तर आसावरीला का नाही तिला आपण एक शौर्य पुरस्कार दिला पाहिजे। तुम्ही विचार करा ती मुलगी कशातून गेलेली आहे, तर का नाही आसावरीला 1 तारखेला शौर्य पुरस्कार अनाऊन्स करा आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने तिला नोकरी द्यावी, कारण का ती वकील होते, कर्तृत्ववान एक मुलगी आहे। ज्या पद्धतीने ती लढली आहे तिकडे सगळ्यांना खाली आणलं, अशी प्रत्येक त्या कुटुंबांची यशोगाथा ज्या पद्धतीने त्या लढल्या, कारण का इमॅजिन तुम्ही विचार करा ना, इथे हत्या होते त्यांच्यावर म्हणजे दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळतोय तरीही तिथल्या त्या महिला ज्या पद्धतीने उभ्या राहिल्या त्यांना म्हणजे काय हिम्मत केली असेल त्यांनी, तुम्ही विचार करा। एकीकडे एवढं मोठं दुःख, दुसरीकडे स्वतःची मुलं वाचवणं, या शौर्य कथा आहे। त्यांना सगळ्या या कुटुंबांना महाराष्ट्रांच्या या कुटुंबांना त्यांना शौर्यवीर म्हणून त्यांचा 1 तारखेला महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की शौर्य पुरस्कार या सगळ्या कुटुंबांना आपण दिला पाहिजे एक, आणि त्यांच्या घरातल्यांना एवढा त्यांना दुर्दैवी त्यांच्यावर एवढा दुःखाचा डोंगर झालेला आहे तरी त्यांनी तिथे एकामेकाला वाचवण्यासाठी स्थानिक लोकांनी मदत सगळ्यांना केली, पण ज्या शौर्याने हे तिथे म्हणजे मी विचारही करू शकत नाही एखादा तिथेच कोसळला असता, पण तरी एकामेकाचा हात धरून मदत करून ते खाली आलेत सगळे या एवढ्या अडचणीच्या काळात एवढ्या अवघड परिस्थितीत। तर त्यांचं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना धीर दिला पाहिजे आणि जिथे जिथे ज्या कुटुंबाला गरज आहे तिथे, जसं मी आसावरीचं उदाहरण दिलं तसं बाकीच्याही कुटुंबाची मुलं काय शिकली आहेत काय करून त्यांना सरकारी नोकरी मेरिटवर, आणि ते ज्या पद्धतीने त्यांनी जी हालचाल केली एकामेकाला आधार दिला त्याच्यासाठी त्यांना शौर्य पुरस्कार हा दिला पाहिजे। हल्ल्यानंतर भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला की जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांनी 48 तासात देश सोडला पाहिजे। मात्र महाराष्ट्रातली परिस्थिती अशी की 100पेक्षा अधिक जे लोक पाकिस्तानमधून महाराष्ट्रात आले ते अनस्ट्रेस आहेत, म्हणजे ते सापडतच नाही। मला असं वाटतं हा मॅटर खूप सेन्सिटिव्ह आहे। जरी मी विरोधी पक्षातले असले तरी ही काळ एकामेकावर टीका करायची नाही। आत्ता ही वेळ आधार द्यायची आहे, मार्ग काढायची आहे
आणि आम्ही भारत सरकारबरोबर आहोत असा शब्द आम्ही ऑल पार्टी मीटिंगला देऊन आलेलो आहे. आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला जातानाच सांगितलं होतं की सरकारला सांगा आम्ही पूर्ण ताकदीने सरकारबरोबर आहोत आणि सगळा विरोधी पक्ष एकत्रपणे सरकारबरोबर आहे. त्याच्यामुळे आता मी कुठलीही टीका टिप्पणी आता सरकारवर करणार नाही, ही ती वेळ नाही. आता आपण पहिले आपले मूलभूत प्रश्न जे आहेत ते सोडवण्याची गरज आहे. आणि जी कुटुंब भारतातली हे 27 लोक जे आपल्यातून गेलेले आहेत, त्यांची हत्या झालेली आहे, क्रूर हत्या झालेली आहे, त्यांच्या कुटुंबांना आधार देणं ही आपली पहिली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. राजकारण होत राहील, टीका होत राहील, ती नंतर करू. ही आधार द्यायची वेळ आहे आणि प्रत्येक भारतीय सुरक्षित आहे हा त्याला शब्द आपण सगळ्यांनी मिळून आणि दिला पाहिजे. 48 तासाची मुदत दिली होती पाकिस्तानी नागरिकांनी पुन्हा जाणं, ती मुदत देखील आज संपली. मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सरकारला आपण विचारलं तर जास्त योग. मी आता टीका करणार नाही. 8-10 दिवस जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत आणि भारतात स्थिरता पूर्णपणे येत नाही आणि प्रत्येकाला आधार वाटत नाही, अजूनही लोक थोडेसे घाबरलेले आहेत, पॅनिकमध्ये आहेत. त्यामुळे आपण आता आधार दिला पाहिजे एकमेकाला. आत्ता टीका करायची सरकारवर वेळ ही नाही. काही व्हॅली कुठेतरी बॅक टू नॉर्मल्सीला येत होती, त्यातच हा हल्ला झालेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एक रोष आहे. केंद्र सरकार म्हणून ठोस पावलं उचलण्याचे 5 पॉईंट ॲक्शन प्लॅन जो आहे तो घेतला, पण या नंतर देखील या पलीकडे जाऊन सरकारने काहीतरी केलं पाहिजे अशी नागरिकांची भूमिका आहे. केंद्र सरकारवर तुमचा विश्वास आहे असं? नाही, अगदी ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे रास्त आहेत. आत्ता जेव्हा पार्लमेंट उघडेल तेव्हा मी सविस्तर ह्याच्यावर बोलणार आहे. पण मी स्वतःवरच एक बंधन घालून घेतलं आहे की 8 दिवस हे सगळं सेटल होईस्तोवर आपण समंजसपणा दाखवावा. आता भारतात आपण सगळे एक आहोत हे दाखवण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे एक 8-10 दिवस हे सगळं स्थिर स्थावर होईस्तोवर आम्ही काही आत्ता बोलणार नाही. पण काही गोष्टींची प्रश्नाची उत्तरं ही सरकारला द्यावी लागतील, पण ती प्रश्न विचारायची आत्ता वेळ नाही. मी 8-10 दिवस अतिशय विनम्रपणे विचार करून सरकारला मदतीच्या भूमिकेत आत्ता उभी आहे, कारण का नागरिकांना आधार द्यायची गरज आहे. ही घटना घडल्यापासून तुम्ही सांगता की सगळ्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे, घटना सेन्सिटिव्ह आहे. मात्र नितेश राणेंचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे की ज्याप्रमाणे पहलगाममध्ये धर्म विचारून घटना झाली, त्याप्रमाणे आता हिंदूंनी व्यवहार करताना देखील धर्म विचारून व्यवहार करावा, आर्थिक व्यवहार किंवा या बाबतीत मला जे बोलायचं होतं ते मी ऑल पार्टी मीटिंगमध्ये बोलून आलेले आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये आता तुम्ही सातत्याने फिरताय, माहितीकडून तुमची तोंडी करण्याचा प्रयत्न होतोय असं सुद्धा म्हटलं जाते. त्यामुळे तुम्ही हे सगळे दौरे वाढवलेले आहेत नागरिकांच्या आंदोलनामध्ये. एक तर कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. दुसरी गोष्ट की मी किती दौरे करते माझ्यापेक्षा तुमच्याकडे डेटा जास्त आहे, त्याच्यामुळे मला काय त्याच्यात स्पष्टीकरण करायची गरज नाही. ही माझी प्रेमाची नाती आहेत. मतदारसंघ म्हणजे काय मतदारसंघ नाही आहे, तो माझ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये माझे विरोधक एकवटणारच ना, ते काय माझ्यावर प्रेम नाही करणार, ते विरोध करायलाच आहेत. आणि ही लढाई ही एक वैचारिक लढाई आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात आणि त्याच्यावर आपण आपल्या विचाराशी ठाम राहून आपण आपलं काम निष्ठेने आणि इमानदारीने करत राहावं. काही संग्राम थोपटेंच्या संदर्भात एक प्रश्न होता की त्यांचं असं म्हणणं आहे की 2019 पासूनच त्यांची एकंदरीत पक्षात, म्हणजे तो जरी काँग्रेसचा विषय असेल तरी महाविकास आघाडी म्हणून अनेक वेळा तुमचाही भोर दौरा होत असतो. साहेबही सुद्धा तिथे गेले होते. अशा नेमक्या काय गोष्टी झाल्या असतील की त्यांना? मला नाही माहिती. एक तर तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि आदरणीय पवारसाहेब जेव्हा जेव्हा भोरला गेले ते माझ्या किंवा संग्राम थोपटेंच्या प्रचारासाठीच गेलेले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.